आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे मंगळवारी बिबट्याने 5 शेळ्या ठार केल्या होत्या। त्याच ठिकाणी गुरुवारी पहाटे 1च्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला असून अजून 2 बिबटे वास्तव्यास आहेत। कळंब येथील धनगरमाळा परिसरात गेले महिनाभर 3 बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून या परिसरातील अनेक शेळ्या, गायी, कुत्र्यांवर हल्ला करून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 16 जानेवारी रोजी मारुती उर्फ बांबूनाथ कहडणे यांच्या 5 शेळ्या बिबट्यांनी हल्ला करून मारल्या होत्या। वन विभागाने तत्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावला। रात्री 1च्या सुमारास 1.5 ते 2 वर्ष वयाचा बिबट्या पिंजरा जेरबंद झाला असून त्या पिंजऱ्यावर 2 बिबट्या रात्रभर बसून असल्याचे सुनीता कहडणे यांनी पाहिले। गुरुवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी या बिबट्यास ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवार केंद्रात त्याची रवानगी केली। 2 बिबट्या असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नेहमी जंगलात मोठ्या दिमाखात फिरणारा बिबट्या लोकवस्तीत येऊन ऊसाच्या शेतात वास्तव्य करू लागला असून अचानकपणे शिकारीच्या हेतूने माणसासह पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहे। मात्र शिकारीच्या शोधात जाताना बिबट्याच्या मृत्यूच्या घटना घडत आहे। बिबट्याचा लोकवस्तीत वाढता वावर हा माणसासह पाळीव प्राण्यांना जेवढा घातक आहे तेवढाच बिबट्यालाही घातक आहे। त्यामुळे बिबट्याच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून वेळीच पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। काल आमच्या इथं बिबट्याने हल्ला केला होता, तर आमच्या 5 शेळ्या मरण पावल्या। त्याच्या अगोदर एक दिवस आमच्या इथं शेजारी अमित थोरात यांच्या पण शेळीवर हल्ला केला होता। तर वन खात्याचे साहेब आले होते, त्यांनी सगळी चौकशी करून पंचनामा करून गेलेत। आज काल रात्री पिंजरा आणून लावला होता आम्ही, तर त्याच्यात रात्री 1च्या सुमारास एक बिबट्या सापडला व 2 फरार झाले। त्यानंतर आम्ही पाहिले की एक बिबट्या पिंजरात अडकला होता व 2 बिबटे आहे ना पिंजऱ्याच्या वर बसले होते। आम्ही लाईटीच्या प्रकाशात पाहिले, त्यानंतर ते दोन्ही पळून गेले। कडणे राहणार कळंब कडणे स्थळ यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यातून काय दिनांक 16/1/2019 रोजी काय पहाटे 3-3:30च्या दरम्यान बिबट्याने जाळीतून गोठ्यात प्रवेश करून 5 शेळ्या मारल्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पिंजरा लावला व पिंजऱ्यात त्याच रात्री 1 वाजता ते बिबट्या पिंजऱ्यात पडला व त्याचे आम्ही आता माणिकडोहला घेऊन जात आहे। येथील धरणमाळा येथे आलेलो आहोत। या ठिकाणी मारुती कडणे यांच्या शेतात असणाऱ्या त्यांच्या गोठ्याजवळ आपण पाहू शकतो की 3 बिबट्यांनी गेले अनेक दिवस या ठिकाणी उच्छेद मांडला आहे। तेथील कालच त्यांनी 3 बिबट्यांनी या ठिकाणी 5 शेळ्या ठार केलेल्या आहेत। आपण पाहू शकतो इथलच्या झाडांचे सुद्धा त्यांनी वरखडे मारून नासधूस केली आहे। माझ्या तुम्ही हे पण सुद्धा पाहू शकता की ह्याच गोठ्यात त्यांनी तिथं 5 शेळ्या मारल्यात। शेजारी 4-5 गायी पण आहेत की त्या काल रात्री 1च्या सुमारास इथं वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या पकडला असून अजून 2 बाहेर आहेत। मात्र या परिसरातील ग्रामस्थांमध्ये एक घबराट निर्माण झाली आहे। अजून 2 बिबट्या ते काही करू शकतात। ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राइम आंबेगाव। शिवनेर प्राइम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।